होर्मुझ समुद्रधुनी जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गापैकी एक. सध्या या भागात प्रचंड तणाव निर्माण झाला असून इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. दररोज सुमारे 20% कच्चे तेल हे या मार्गातून वाहतूक होते. त्यामुळे इथे निर्माण झालेला कोणताही अडथळा हा थेट जागतिक अर्थव्यवस्थेला हादरा देऊ शकतो. सध्याच्या परिस्थितीत अनेक तेल टँकर्स अडकून पडले आहेत, तर काहींनी पर्यायी मार्ग निवडावे लागले आहे. यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. याचा परिणाम असा झाला आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात तेलासाठी प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार तत्काळ वितरणासाठी आलेले 40 बोलींपैकी केवळ 4 व्यवहार यशस्वी झाले. यावरून बाजारातील तुटवडा किती तीव्र आहे हे स्पष्ट होते. पुरवठा कमी झाल्याने तेलाचे दर झपाट्याने वाढले असून काही व्यवहारांमध्ये प्रति बॅरल $140 ते $150 पर्यंत दर पोहोचल्याचे दिसून आले आहे. या संकटामागे मुख्य कारण म्हणजे समुद्रधुनीत घातलेले सागरी माइन्स आणि वाढलेले लष्करी तणाव. अमेरिकन नौदल या माइन्सना हटवण्याचा प्रयत्न करत असले तरी ही परिस्थिती अजूनही पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. या परिस्थितीचा परिणाम केवळ तेल पुरवठ्यावर नाही तर वाहतूक, उत्पादन आणि अन्न पुरवठा यासारख्या सर्व क्षेत्रावर होत आहे.